ರಾಮದುರ್ಗ ಅರಸು ಮನೆತನದ ಕುಡಿ ಪ್ರವೀಣ ಗೋಡ್ಖೆ ಭೇಟಿ, ಐತಿಹಾಸಿಕ ದೇವಸ್ಥಾನಗಳ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರಕ್ಕೆ ಭರವಸೆ. ಹೌದು ವೀಕ್ಷಕರೇ, ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ರಾಮದುರ್ಗ ಪಟ್ಟಣಕ್ಕೆ ಇಂದು ರಾಮದುರ್ಗದ ಅರಸು ಮನೆತನದ ಕುಡಿಯಾದ ಶ್ರೀಮತಿ ಪ್ರವೀಣ ಗೋಡ್ಖೆ ಅವರು ರಾಮದುರ್ಗ ಪಟ್ಟಣಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಐತಿಹಾಸಿಕ ಅರಮನೆ ಹಾಗೂ ಕೋಟೆಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿ, ಇದೇ ವೇಳೆ ಇತಿಹಾಸಕಾರರಿಂದ ರಾಮದುರ್ಗದ ಇತಿಹಾಸ ಮತ್ತು ಅರಸು ಮನೆತನದ ಪರಂಪರೆ ಕುರಿತು ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡರು. ನಂತರ ಪಟ್ಟಣದ ಹೊರವಲಯದಲ್ಲಿರುವ ತಿರುಮಲ ಹೋಟೆಲ್ನಲ್ಲಿ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿ ನಡೆಸಿ ಮಾತನಾಡಿದ ಅವರು, ಮಕ್ಕಳ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸದ ಕಾರಣದಿಂದ ಹಲವು ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಅಮೆರಿಕದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿದ್ದೆವು. ಪ್ರಸ್ತುತ ಪುಣೆಯಲ್ಲಿ ವಾಸವಾಗಿದ್ದು, ಇನ್ನು ಮುಂದೆ ರಾಮದುರ್ಗಕ್ಕೆ ಪದೇ ಪದೇ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಅರಸು ಮನೆತನಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ದೇವಸ್ಥಾನಗಳ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಹಾಗೂ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಸಹಕಾರ ನೀಡುವುದರ ಜೊತೆಗೆ ರಾಜಮನೆತನದ ಸಂಸ್ಕೃತಿ ಮತ್ತು ಪರಂಪರೆಯನ್ನು ಉಳಿಸಿ ಬೆಳೆಸುವ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಆದ್ಯತೆ ನೀಡುತ್ತೇವೆ ಎಂದು ತಿಳಿಸಿದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರ ಪತಿ ವಿಕ್ರಾಂತ ಗೋಡ್ಖೆ, ಪುತ್ರಿ ಇರಾ ಗೋಡ್ಖೆ ಹಾಗೂ ರಾಮದುರ್ಗದ ಜನಪರ ಟ್ರಸ್ಟ್ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಸುಭಾಸ ಗೋಡ್ಖೆ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ವರದಿ ವೀರೇಶ್ ಬಳಗೇರ್, JBM ನ್ಯೂಸ್. ಅವ್ರ ಮಗಳು ಕೂಡ ಇದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಅವರು ಒಂದು ಸೌಹಾರ್ದತೆಯಿಂದ ಭೇಟಿಯನ್ನು ನೀಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ಅವರ ಏನು ದೇವಸ್ಥಾನಗಳಿರ್ತಾವೆ ಅದೆಲ್ಲ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಅವ್ರು मराठी माताडतात, तुम्ही मराठीमध्ये तुम्ही बोला. आमचं इकडे प्लसवाले किंवा मराठी आणि इंग्लिशमध्ये गोष्टी तुमचं काय आहे तुम्ही बोला. रामदुर्गला काय म्हटलं तर अमेरिकाला गेला होता ना, हां त्यासाठी ते काय म्हणाले ते एवढ्या दिवसांनी आत्ता काय आलं भाई जवाबदारी भी आप हम तो है, लेकिन जवाबदारी उनको भी दिया है क्योंकि वो इधर ही रहते हैं. तो हम लोगों को आने के लिए मिला नहीं, अभी वापस आ गए हैं. तो अभी इधर ही रहेंगे, पूना में रहेंगे और आते जाते रहेंगे. यहाँ का सभी अभी देख लेंगे क्या है क्या नहीं, और फिर आप लोगों को अपडेट करेंगे. क्या वजह क्या आने की? इतने साल बाद, 30-40 साल वजह के बाद? मतलब खुद का है ना, तो फिर इतने साल उधर थे, स्कूलिंग था, तो उसकी वजह से आने के लिए टाइम नहीं मिला, जी इसलिए नहीं आ पाए. तो फिर बच्चे छोटे थे, दोनों हैं, बड़ा बेटा अभी आया नहीं है, पर बच्चे छोटे थे उसकी वजह से हम लोग आ नहीं पाए. तो अभी आएंगे, अभी बच्चे बड़े हो गए तो वो खुद का खुद कर सकते हैं, तो अभी हम दोनों आ सकते हैं यहाँ पे, तो आ जाएंगे रेगुलर. आने वाले अभी देखेंगे क्या क्या, पहले तो देखेंगे क्या क्या है क्या नहीं है, कैसा है क्या चल रहा है, उसके बाद सोचेंगे देखेंगे, फिर आप लोगों को अपडेट करेंगे कि क्या है एक्झॅक्ट. हे सगळं काही माहिती आहे. मी लहान असताना इथे आलेली आहे, मी राहिलेले पण आहे. हे पण 1-2-3 वर्ष आधी येऊन गेलेले होते, पण इतकं सारखं येणं जमलं नाही. त्यामुळे असं पटकन येणं होत नाही ना, आणि पुण्याहून सुद्धा जवळ नाही आहे ना. तो आएंगे तो पता ही चलेगा आपको, जो कुछ भी है वो जैसे होगा वैसे अपडेट करते रहेंगे. उसके लिए भी कुछ करना है हमको. मेन वो पहले, सबसे पहले वो करना है. तो क्या सही है बरं. तेच हो, ते आले होते, त्यांना मी पाठवलं होतं कारण मला यायला जमलं नव्हतं. मध्यंतरी तुम्ही आले होता तेव्हा वाईची वकील आले ते. मी तेच म्हणतोय, मी एकदा येऊन गेलो पण मला यायला जमत नव्हतं सारखं. पण मी त्यांना म्हटलं जरा बघा काय परिस्थिती आहे, काय आहे बघून या जरा. ऍटलीस्ट आम्हाला नाही येत आहे तर तुम्ही तर बघून या, असं आहे. आमचं जे वाईला देऊळ आहे ते तिकडं असतात, तिथलं काही बघतात ना सगळे. आता नरवून प्रॉपर्टी आता नरवूनचं नवीन ट्रस्ट करणार आहे. मग त्या ट्रस्टमध्ये सगळं जरा स्ट्रीमलाईन करायचं आहे आपल्याला. स्ट्रीमलाईन केल्यानंतर मग पुढं जेवढं परमेश्वराच्या मनात आहे ते सगळं आपण करायचं. आलोय परत. हिंदी बोलो.